विद्येची आराध्य देवता श्री गणपती, पार्वती माता, श्री सरस्वती माता, रुक्मिणी पांडुरंग, कुलदेवता, कुलस्वामिनी आणि सद्गुरू या सर्वांना वंदन करून देवाधिपती देव श्री महादेव यांचे महात्म्य वर्णन करणाऱ्या शिवमहापुराण या ग्रंथाच्या प्रथम अध्यायाची सेवा आपण या ठिकाणी आज सुरू करणार आहोत. तर प्रथम अध्यायास आपण ग्रंथ आरंभ करत आहोत. शौनक ऋषी सुतांना म्हणालेले आहेत की हे मुनिवर्य, तुम्ही महाज्ञानी आहात, तुम्हाला सर्व सिद्धांताचं उत्तम असं ज्ञान आहे. मग मला सर्व पुराणांचा सारांश विशेषत्वाने जाणून घ्यायचा आहे. तर माझ्या मनात साधनेविषयी काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं मिळाली तर मला समाधान वाटेल. म्हणून हे मुने, ज्ञान आणि वैराग्ययुक्त भक्तीने विवेक उत्पन्न होतो. हा विवेक कसा वृद्धिंगत करावा, साधू पुरुष आपल्या कामक्रोधादी मानसिक विकारांचे कसे निवारण करतात. या कलियुगात जीव मुख्यत्वे आसुरी स्वभावाचे बनलेले आहेत. त्या जीवसमुदायाला शुद्ध म्हणजेच दैवी संपत्तीने युक्त करण्यासाठी कोणता सर्वश्रेष्ठ उपाय आहे. यावेळी तुम्ही मला असे एखादे शाश्वत असे साधन सांगा जे कल्याणकारी वस्तूंमध्ये सर्वोत्कृष्ट आणि परममंगलकारक असेल. तुम्ही मला असे साधन सांगा जे सर्वोत्तम पवित्रकारक उपायस्वरूप असावे. त्याच्या अनुष्ठानाने अंतःकरण शुद्ध व्हावे आणि निर्मळ मनाच्या उपासकांना शिवस्वरूप प्राप्त व्हावे. सूत म्हणाले, शौनकजी, तुम्ही खरोखरच धन्य आहात. तुम्हाला पुराण कथा श्रवणाबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था पाहून मला मोठं समाधान वाटत आहे. मी तुम्हाला विचारपूर्वक एक परमोत्तम असं साधन सांगणार आहे. हे साधन सर्व शास्त्रातील सिद्धांतांनी युक्त, भावभक्ती वृद्धिंगत करणारे आणि भगवान शंकरांना परमसंतुष्ट करणारे आहे. ते श्रवणेंद्रियांची तृप्ती करणारे अमृत स्वरूप दिव्य रसायन आहे. त्या सर्वोत्तम शास्त्राचे नाव आहे शिवपुराण. प्राचीन काळी भगवान शंकरांनी स्वमुखानेच याचे निरूपण केले आहे. हे कालरूपी सर्पापासून उद्भवणाऱ्या सर्व महान त्रासांचे निराकरण करणारे उत्तम औषध आहे. गुरुदेव व्यासांनी सनतकुमारांच्या आज्ञेनुसार व पुराणांची मोठ्या आदराने रचना केली आहे. कलियुगात उत्पन्न होणाऱ्या सर्व मनुष्यांचे हित व्हावे, त्यांचे सर्वार्थाने कल्याण व्हावे, हाच या पुराणाच्या निर्मितीमागचा मुख्य उद्देश होता. शिवपुराण हे परम उत्तम असं शास्त्र आहे. भगवान शंकराचे वाङ्मय स्वरूप आहे. शिवजींचे हे विशाल स्वरूप सर्वांनी समजून घेतलं. त्यातील आशय आत्मसात करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. त्याचं श्रवण पठण करणं ही शिवजींची खरीखुरी सेवा आहे. हीच शिवजींची आराधना आहे. हीच मुख्य साधना आहे. या उपासनेने शिवभक्ती दृढ होऊन साधकाचा उद्धार होतो. त्याला श्रेष्ठ अवस्था प्राप्त होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो. हे महात्म्य लक्षात घेऊन लोकांनी पूर्वीपासून हे पुराण वाचण्याची इच्छा ठेवून तसा प्रयत्न केला आहे. ज्यांनी या पुराणाच्या अध्ययनालाच आपले अभिष्ट साधन मानले आहे, त्यांचे प्रेमपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याचे इष्टमनोरथ पूर्ण होतात. तो पापांपासून मुक्त होतो. त्याला इहलोकी उत्तम सुख उपभोग प्राप्त होऊन अंती शिवलोकी गती मिळते. शिवपुराण नामक या ग्रंथात 24,000 श्लोक असून त्याच्या 7 संहिता आहेत. मनुष्याने भक्ती, ज्ञान आणि वैराग्ययुक्त होऊन या ग्रंथाच्या आधाराने श्रवण केले पाहिजे. हा सद्ग्रंथ परमस्वरूप असून तो जीवाला उत्कृष्ट गती प्रदान करतो. जो या ग्रंथाचे नित्य लक्षपूर्वक वाचन करतो तो पुण्यात्माच होय. भगवान शिव त्या विद्वान पुरुषावर नित्य प्रसन्न असतात. ते त्याला निजकृपेने आपले पदच बहाल करतात. जो मनुष्य नित्यनेमाने या ग्रंथाची पूजा करतो त्याला सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात, शिवलोकी गती मिळते. जो मनुष्य या ग्रंथाला रेशमी वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवतो, त्याचा सत्कार करतो, तो सुखी होतो. शिवपुराण अत्यंत निर्मळ आहे. ते भगवान शंकराचे सार सर्वस्व आहे. म्हणून ज्या कोणाला आपले इह परलोकी कल्याण व्हावे असे दृढतेने वाटते, त्याने या ग्रंथाचे प्रेमादाराने नित्य प्रयत्नपूर्वक सेवन करावे. हे शिवपुराण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थाचे साध्य करून देणारे आहे. मंगलमय आणि कल्याण करणारे आहे. अशा पद्धतीने प्रथम अध्याय श्री शंकराच्या चरणी अर्पण करून आजच्या अध्यायाची सेवा समाप्त. ओम नमः शिवाय.